UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सह्याद्रीवर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप कोर कमिटीची 2 तास बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये आढावा। शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार। बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईमध्ये दाखल। अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्यानं अजित पवार शहांची भेट घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता। जागा वाटप आणि आमदारांच्या नाराजीबाबत चर्चा होण्याची शक्यता। अजितदादा बारामतीमधून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात। एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा, दादांचं वक्तव्य। शरद पवारांनी कधीच अर्थ खातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेमध्ये नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते। अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल। आव्हाडांचा पलटवार। आरक्षण तुम्ही देत नाही आणि दुसऱ्यांना सांगता लिहून आणा। राजेंद्र राऊतांच्या आव्हानानंतर जरांगेंचा हल्लाबोल। तर फडणवीसांचं ऐकून जे आमदार बोलले त्यांचा हिशोब करणार, जरांगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकामधल्या उपोषण स्थळी। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं अप्रत्यक्ष आवाहन। ब्रह्मपुरीमध्ये अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व होत आहे, परंपरा बदलली पाहिजे, धानोरकरांचं सूचक वक्तव्य। पुण्यामधील वडगाव शेरीमध्ये भाजपला मोठा धक्का। माजी आमदार बापूसाहेब पठारे घरवापसी करणार। तुतारी हाती घेण्याची पठारेंची भूमिका। वडगाव शेरीमध्ये दाता गट विरुद्ध पवार गटामध्ये लढतीची शक्यता। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। पुण्यात अजितदादांच्या आमदाराविरोधात भाजपने दंड थोपटले। दादांचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विकास कामांचं श्रेय घेताना डावलल्याचा आरोप। लालबागच्या राजाची दानपेटी उघडली। पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान। तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी। नेते अभिनेत्यांचीही दर्शनासाठी लगबग। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।